हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपल्स किचन. आज आपण एकदम सॉफ्ट आणि ज्युसी, तोंडात टाकताच विरघळेल असा आज आपण खरवसची रेसिपी बघतोय. तर यामध्ये आपण मिल्क पावडर वापरलेलं नाहीये किंवा जे चिकाचं दूध येतं ते सुद्धा वापरलेलं नाहीये. तरी सुद्धा टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण एक सिक्रेट घातलेला आहे, त्यामुळे एवढंच छान असा खरवस बनून तयार झाला. तर चला तर मग या रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी खरवस बनवण्यासाठी फुल क्रीम गोकुळचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. ते दूध मी जे आहे ते पातेल्यामध्ये घालून घेते. तर या अर्धा लिटर दूधमधलं मी अर्धा ग्लास जेवढं मी काढून घेणार आहे दूध. तर बघू शकता मी अर्धं घातलं आणि अर्धा ग्लास जेवढं मी दूध जे आहे ते एका ग्लासमध्ये काढून घेते. असं ते हे दूध मी का काढून घेतलं हे तुम्हाला पुढे सांगेन. तर इथे मी जे अर्धा ग्लास दूध काढून घेतलं आणि बाकीचं जे आहे ते मी त्या तुपामध्ये घालून घेतलं. तर बघू शकता पातेल्यामध्ये मी सर्व दूध घालून घेतलं आणि हे अर्धा ग्लास जेवढं मी बाजूला काढून ठेवणार आहे. तर बघू शकता मी असं बाजूला ठेवलं. तर आता इथे यामध्ये आपण आता या दुधामध्ये एक सिक्रेट पावडर घालणार आहोत. तर ती तुम्हाला काय आहे ती सांगते. ही आहे मिल्क जिनू पावडर. बघू शकता नाव मिल्क जिनू पावडर. ही पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे. इथे बघू शकता 100% व्हेजिटेरियन दाखवलेलं आहे आणि ही पावडर जी आहे ती ऑनलाईन भेटते. तर ऑनलाईन तुम्ही सर्च केली तर ही तुम्हाला नक्की भेटून जाईल. दुकानामध्ये भेटते की नाही माहीत नाही, पण ऑनलाईन भेटते. आणि इथे इन्ग्रीडियंट्समध्ये लिहिलेलं आहे की अर्धा लिटर दुधासाठी ही पूर्ण पाऊच तुम्ही वापरू शकता. पण अर्धा लिटर दुधासाठी जर तुम्ही वापरलं तर खरवस जो आहे तो ओलसर असा बनतो. म्हणून मी इथे अर्धा ग्लास दूध बाजूला काढून घेतलं आणि आता बाकीचा पाऊच जो आहे तो त्या दुधामध्ये मिक्स करून घेणार. आणि हे पाऊच आहे तो 65 रुपीजचा भेटतो. तर तुम्ही ऑनलाईन नक्की सर्च करा ॲमेझॉनवर. तो मिळून जाईल तुम्हाला आणि खरवस तुम्ही छान असं बनवू शकता. तर याचं नाव आहे मिल्क जिनू पावडर. ही पावडर आज आपण खरवस बनवते वेळी यामध्ये यूज करणार आहोत. तर आता तुम्हाला समजलंच असेल की अर्धा ग्लास मी दूध का काढून घेतलं. तर हे मी पर्सनल करून बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर आता बघू शकता इथे मी जे दूध टोपामध्ये काढून घेतलेलं त्यामध्ये मी हे सर्व असं मिक्स करून घेते. तर ही जी पावडर आहे ती थोडी-थोडी करून अशी मिक्स करून घ्यायची. एकदम घालायचं नाही, नाहीतर त्याच्या अशा गुठळ्या होऊ शकतात. तर थोडी-थोडी पावडर घालून असं व्यवस्थित आपण गुठळ्या मोडून घेऊ. अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. असं व्यवस्थित अशी पावडर थोडी-थोडी घालून मिक्स करू. तर आता ही मिल्क पावडर जी आहे ती त्याचे व्यवस्थित अशा गुठळ्या किंवा काय मध्ये राहिलं असेल तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. व्यवस्थित असे फेटून घेऊ म्हणजे काही गुठळ्या वगैरे राहणार नाही. तर बघू शकता अजून मी दूध बॉईल केलेलं नाही आहे. कच्च्या दुधामध्येच मिल्क पावडर घातलेली आहे. तर इथे आता आपण साखर ॲड करू. तर बघू शकता इथे मी एक छोटा कप साखर, पिठी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही इथे साधी साखर वापरली तरी चालेल, पण साधी साखर अशी मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो. पिठी साखर पटकन मेल्ट होते. आता साखर एकदम घालायची नाही आहे, तर इथे थोडी-थोडी पावडर अशी मिक्स करायची आहे आणि कन्सिस्टन्सी बघायची आहे आणि साखर तुमच्या हिशोबाने कमी-जास्त करायची आहे. कारण मिल्क पावडर जी घातली त्यामध्ये सुद्धा साखर असते. तर थोडी-थोडी घालून अशी थोडंसं दूध जे आहे ते टेस्ट करून पाहायचं म्हणजे तुम्हाला कळेल की साखर तुम्हाला किती पाहिजे. तर आता मी बघू शकता मी 2दा घातली 4-4 चमचे आणि आता मला मी चेक केलं तर मला तेवढी पुरेशी वाटते म्हणून मी आता ही जी बाकी उरलेली आहे ती मी घालणार नाही आहे. ही मी बाजूला ठेवते. आता ही साखर पुरेशी झालेली आहे. तर आता यामध्ये मी इथे गरम दूध घेतलं त्यामध्ये काही केसरचे धागे घातले आणि केसरचं दूध बनवून घेतलं. तर कारण त्याला मस्त खरवसला आपल्या कलर पण येईल आणि मस्त केसरचा टेस्ट पण येईल. केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तुमचा खरवस जो आहे तो खूप छान असा व्हाईट बनून येईल. तर बघू शकता असं मी व्यवस्थित केसरचं दूध मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर घालते. तर वेलची पावडर यामध्ये आवर्जून घाला कारण त्याने खूप छान असा आपला टेस्ट येतो आपल्या खरवसला. तर बघू शकता आता वेलची पावडर मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आत्तापर्यंत मी दूध बॉईल केलेलं नव्हतं. तर आता हे जे दूध आहे ते मस्त असं आपल्या खरवससाठी रेडी झालेलं आहे. तर इथे मी जो आपण केक बनवतो त्याचा कंटेनर घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने डब्बा घेतला कुकरचा तरीसुद्धा चालेल. तर यामध्ये मी जे दूध आहे ते सर्व असं घालून घेते. तर बघू शकता मी असं सर्व दूध घालून घेतलं आणि असंच आपल्याला ठेवायचं आहे आणि काही यामध्ये घालायचं नाही आहे. तर आता दुसऱ्या साईडला इथे मी पाणी गरम करायला एका कढईमध्ये ठेवलेलं होतं. बघू शकता थोडंसं पाणी ठेवलं आणि त्यामध्ये एक छोटं स्टँड ठेवलं आहे. आता यामध्ये आपण जो दुधाचा कंटेनर भरून घेतला तो यामध्ये ठेवून घेऊ. तर बघू शकता मी असा ठेवून घेतला आणि त्यावर एक झाकण ठेवू आणि कढईवर एक झाकण ठेवू आणि गॅसचा फ्लेम लो ठेवू आणि 20 ते 25 मिनिटं याला लो फ्लेमवर शिजायला ठेवून देऊ. तर बघू शकता 20-25 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करू. तर इथे मी दोन्ही झाकणं काढून घेते.
दुसरं सुद्धा काढून घेऊ आणि आता आपण मस्त असा लेयर आलेला आहे आणि व्यवस्थित थिक झालेला आहे. तर आता आपण सुरीने चेक करू. तर बघू शकता मी इथे सुरी घालून चेक करते. सुरीला अजिबात खरवस कुठेही लागत नाहीये. दुसऱ्यांदा सुद्धा बघितला तर आपला खरवस जो आहे तो मस्त असा सेट झालेला आहे आणि बनलेला आहे. तर आता हा जो कंटेनर आहे तो मी खाली उतरून घेते. गॅसचा फ्लेम मी बंद केला आणि हा मी असा खाली काढून घेतला गॅसच्या. तर बघू शकता हा आता थंड करून आपल्याला घ्यायचा आहे. तर आता आपण खरवसला थोडंसं गार्निशिंग करून घेऊ. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने काजू, पिस्ता, बदाम बारीक चॉप करून तुम्ही यावर डेकोरेट करू शकता. तर इथे मी पिस्त्याचे छोटे-छोटे काप करून घेतलेले आहेत, ते यावर मी घालून घेते. तर बघू शकता असं मी छोटे-छोटे जे काप आहेत ते असं घालून घेते. त्याने आपले मस्त खरवसला टेस्ट पण छान येणार आणि दिसायला पण खूप छान दिसेल. तर बघू शकता छान असं आपण खरवसला गार्निशिंग करून घेतलेलं आहे. तर आता हे आपण पूर्णपणे रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता रूम टेम्परेचरला हे हा खरवस मस्त आलेला आहे. तर आता याला मी फॉइल पेपर लावून घेते. तर असं मी फॉइल पेपर व्यवस्थित लावून रॅप करते आणि हा आपल्याला फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा आहे ओव्हरनाईट. तर तुम्ही पूर्ण 2 ते 3 तास ठेवलं तरीसुद्धा चालेल. पण एक रात्र जर ठेवलं तर आपला जो खरवस आहे तो पूर्णपणे सेट होतो. त्यासाठी मी हे पूर्ण ओव्हरनाईट मी फ्रिजमध्ये ठेवून देते म्हणजे व्यवस्थित सेट होईल. आता पूर्ण रात्र झालेली आहे. आता दुसऱ्या दिवशी बघू शकता आपला खरवस जो आहे तो छान असा सेट झालेला आहे. मी तुम्हाला असा हात लावून दाखवते. कुठेही असा दाबला जात नाहीये किंवा काहीच नाही असं मस्त असं सेट झालेलं आहे. तर याचे आता आपण पीसेस करून घेऊ. आता मी इथे खरवसच्या पीसेस करून घेते. तर बघू शकता असं साईडने पहिला सर्कल आपला असा मोकळा करून घ्यायचा. म्हणजेच आपला खरवस जो आहे तो पटकन मोकळा होईल. तर बघू शकता किती छान असा पटकन असा मोकळा होतोय खरवस. तर आता इथे मी पीसेस करून घेते. तर मी पीसेस थोडेसे मोठे करते. तुम्हाला जेवढी साईज कमी जास्त ठेवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही पीसेस करू शकता. तर बघू शकता मस्त असा आपला खरवस बनून तयार झाला. तर आता बघू शकता पीसेस मी तुम्हाला काढून दाखवते. आणि असे पटकन कटसुद्धा केला जातो. एवढा सॉफ्ट आणि एकदम असा ज्युसी बनलेला आहे. तर तुम्हाला मी असं काढून दाखवते म्हणजे तुम्हाला टेक्स्चरसुद्धा कळेल खरवसचं किती छान आलेलं आहे. म्हणजे आपण इथे चीक वगैरे काही न वापरता सुद्धा बघू शकता टेक्स्चर, थिकनेस किती छान आलेली आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम आहे. जरी तुमच्याकडे दुधाचा चीक अवेलेबल नसेल तरीसुद्धा ही जिनू पावडर ऑर्डर करून तुम्ही मस्त असा घरच्या घरी खरवस बनवू शकता आणि सेम स्वाद असा तुम्हाला भेटेल. तर बघू शकता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूचं जे बेल आयकन आहे ते दाबायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.